हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि या ब्लॉग मध्ये पण आता कदाचित चर्चा चालली जेवायला जायची, तर प्लॅन सक्सेस होऊ शकतो. नाश्ता नाही, तू नाही बाया, तू तर मोडीतच काढतो. काय असेल चाललं तर चांगला, आम्ही चालेल हलून पडतो. आमचा प्लॅन जर आम्ही कुठं चाललो असेल ना, तर ह्यो मुद्दाम म्हणतो नाश्ता, ए तू नको पळू, तो इकडे एक पळून चाललाय माणूस, तो पळला नाही पाहिजे. लांबच गप्पा हाणतो बरं का. ह्याची खरं तर पार्टीचा नंबर ह्याच आहे, पण हे काय देत नाही. बघा मीडियाचे सर्वे लवकर इकडे या आणि पार्टी द्या. काय तो म्हणला मालक ते 1,500 मी नाही, मला तो म्हणला इथे डिटेल देणार. तो म्हणला आता 1,500 म्हणला माझ्या फोनला पाठवतो ना पाठवा. पण तो काय म्हणला अगोदर पैसे नाहीत माझ्याकडे. मग मी काय म्हणले पैसे द्या म्हणते, पण देव दे म्हणते की देव काय एक्सप्रेशन काय नाही द्यायचा ऐका की थांबा बंद करा की विचारतो. नाश्ता जेव 1,500 जेवण होणार. अरे पण नको की 700 रुपयाची होती, बाकी कुठे जातो तेव्हा. चला ओके डन का डन. आज आजच्या अन्नदाते अतुल कदम हे ठरले की इकडे राहुल्या. अतुल कदम झालाय तयार. अतुल कदम स्पॉन्सर झाले. मी नाही आहे की म्हणजे सगळं गोल फिरून इथंच येत आहे बरं का. सगळं गोल फिरून आधी अतुल ठरला. अतुल ह्याकडे इकडून इकडंच येत आहे सगळं. सो मला वाटतं प्लॅन सक्सेस झालाय. काय वाटतं सक्सेस झालाय, प्लॅन सक्सेस झालाय. कदाचित आज पण गोड खायचं काहीतरी व्हेज का. आज व्हेज आहे का. व्हेज कुठलं आज प्रॉब्लेम झाला. व्हेज खायचं की नॉन व्हेज खायचा याचा प्रॉब्लेम होतो. स्वामींचा बघू काय करतंय ठरवतो मसाले. खाली आल्यानंतर नॉनव्हेजचा प्लॅन व्हेज कट दिलाय, कारण आज स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळं सगळे व्हेज खायचं ठरवलंय. आणि आज आम्ही जाणार आहे व्हेज पार्टीला. कुठे जायचंय. अरे श्रीकृष्ण चौकातलं म्हणतो ना. अरे श्रीकृष्णाला पण तिथे भाजी वगैरे घ्यावं लागेल. भाजी बिल होतं. त्याला बिचारायला एवढं कशाला मारताय. लय बिल होतं. आपण 6 जण आहे. 6 जणांना भाज्या किती लागतात. 7 जण भाजी किती लागतात. 7 जणांना कमीत कमी 3-4 भाज्या, ते डाळ आणि तेन किती लागेल. काय नाही तिथं भातन बितन सगळे रोटीन बिटीन सगळे येतात ना. कुठं थाळी सिस्टीम जिथं असते तिथे कुठे असेल, कुठतरी असेल की इकडे तिकडे. अरे मग ते शिवदुर्गला पण थाळी सिस्टीम होती की. हा पण ते महाग आहे, ते 250 रुपयाला. 1400 रुपये बिल होईल महाराजाला जरी गेलं तरी. हा 200 7 जणांचं नाही भरायचं. काय नाही सांगतोय बघा. ह्यांनी पार्टी दिली, मी दिली. आता आतल्या देतोय तुम्ही दोघं आता फक्त मिटवायचं. झालं की मी कवा द्यायचं सूरज. हे लगेच सांग. सुप्रिया बी राहिले 50 के झाले ते तुझे. ए घे चल केक आणा. चला केक. मग कशाने असतं. केक माझ्याकडनं नाही आत्ताच कापायचं. चला नाही लगेच अरे पण दे ना पार्टी कधी. तू आता PhD ला ऍडमिशन घे. माझा फेलोशिपचा पहिला ज्याचा अमाऊंट येईल ना, तसलं काय नको सांगू. फेलोशिप उद्या. हा तसलं नको काय सांगू. पार्टी दे. फेलोशिप मला कधी चालू होणार आहे. त्याच्या अकाउंटला पैसे फेलोशिपचं तसलं नाही चालायचं. पार्टी द्यावा लागेल. तू असेल मुंबईत काय मी मुंबईत यायचं का पार्टी. तुझा बी नंबर राहिलाय. प्रयोगाला तरी तुझा बी नंबर राहिलाय. हा ते घरातलं ते सोडून विषय गेला सगळं गेला. हा हे आत्ताच बोल. लाईव्ह बोल. चल ए यार थांबे. ए इकडे माघारी. पार्टीचं नाव काढलं की सारखा पळ काढतोय माणूस. अंगावर नको घालू बाया.
आयफोन ड्रोन गाडी काही देणार तुला आता कशाची पार्टी आयफोन ड्रोन गाडी ते सगळे एकत्र देणार आहे असे बी सगळे सेपरेट मानल्यावर मारता की तुम्ही एका एकाला अरे वागांना मी तुझी बाजू घेतली त्यांची मला 3 दे फक्त ठरलंय काय आता आता ठरलंय मग कशाला तुम्ही उगा नियमात बदल मला एकट्याला 3 टाइम नका वाढू लवकर चला कुठे जायचं हे लवकर चला लवकर चला लवकर चला Direct इकडे MIDC. कुठं कुठं शिवदुर्गला होय. कुठला आहे रे MIDC. नाही, चांगलं जेवण आहे तिथं कारण हे बघितलं का जेवणावर ना आता नाश्त्यावर आलंय म्हणजे आता फायनल झालंय पुरी भाजी आता म्हणायचं परत म्हणू नका पैसे हा, मग काय, मी- नको सांगू तू काय आणि तुझं काय आतले पुरागत जेवण नाश्ता चालणार आहे त्यासाठी परत मला काय मागू नका अरे पण जेवणाचं नाश्त्यावर गेले पण अपमान केला जातोय हॉटेललाच जावं लागेल आईला हे अवघड आहे ही जी एक पार्टी राहिली हिच्याकडनं एक पार्टी घ्यायची ह्याची झाली ना नको, तुझी कधी देणार आहे ती बघ म्हणजे गाडी आयफोन घेऊन शिवटी होय माणूस तो त्यार दिल ना त्यो देणार आहे त्यो नॉन व्हेजची देणार आहे पार्टी घेऊ देणार आहे उद्या दिल की नॉन व्हेजची पार्टी राहुल तू उद्या द्यायची बरं का येता मग उद्या असते उद्या आपण तिकडे जाणार आहे तिकडे जेवाय आपल्याला असेल का आता जेव्हा त्यांनी हे तिकडे आम्हाला जेवाय तिकडे आम्हाला जेवाय मला काय म्हणायचं अतुलने कधी कुठली काय गोष्ट घेतलेली आहे का? तरी पण तो देतोय ना पार्टी देतो. हिने असं नाही म्हणलं पाहिजे ए तू पार्टी दे लवकर बाबा काय घेतो म्हणून पार्टी द्यायची नाही उगाच गोष्टी घेतल्या तू तर 2 दिले 3 दिले जाऊ दे 2च दे ड्रोन घेतला तीन आयफोन ऐवजी घेतला दोन ते गाडी बांधताय. घेतली ह्यांनी दिली पाहिजे किती मोठी माणसं झाली ही. ऐकून घ्या उलट मला काय म्हणायचं वस्तू घेतल्यात म्हटल्यानंतर तुम्ही सहकार्य केलं नाही पाहिजे केलंय की सहकार्य पाहिजे 2 महिने पार्टी देऊ नका अजिबात कसली नाही आम्ही सहकार्य केलं तुला ऑर्डर द्यायचं काम आमचं आहे तू फक्त पार्टी द्यायचं काम कर त्याला कोल्हापूरला जायचंय तरी मी पार्टी पण पार्टी देतो. नाही लय मोठं हे करतोय सॅक्रिफाईस करतोय लय मोठं सॅक्रिफाईस करतोय आता मग काय फायनल झालं पुरी भाजी पुरी पाहिजे नाही हॉटेलला जायचंय अरे ठरवा काहीतरी हो जाऊ हॉटेलला थांबा अजून 5 मिनिटं गेलं भाजी खायला जायचं मित्रांनो आता खुश झालाय पुरी भाजी खायला देणार आहे ह्यो. जेवणावरून पुरी भाजी आलं मित्रा माझ्यामुळं नाही तर तुला यांनी जेवणाला गाडला असता स्नेहामध्ये पण नाही झालं बरं स्नेहा पण आहे की आपण भेटलेलो प्रत्येक तिघं पहिल्यांदा त्याला जेवण बी मिळतं गार्गीचे समोर ते खालचं ना ते काय भेटलं काय फायनल झाले अरे का हॉटेलचं नाव गिरिराज गिरिराजला तू नुसतं नाव सांग पार्टी काय देऊ नको मी देईल मला जेव्हा द्यायची असेल. नाही लवकर द्या चालेल तयारी सगळी आजच्या अन्नदाते पण आम्ही निघालो झाले ए तू असलं बोलत जाऊ नको का ह्या टायमिंगला बंद असतात हॉटेल नसतात ना हा चला असं का नाही मग आता टाइम नाही का मग आता काहीतरी चहा वगैरे पिऊ आणि बरोबर 7 ते 8 दरम्यान जेवायला जाऊ तो पण माझा व्हिडिओ होईल चला तोपर्यंत काय व्हिडिओ कोणाचा चला मग ह्याच्यावर डॅमवर तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? तुम्ही काय जेवायला येणार आहे? नेऊ. जेवाय नाही लवकर इथं ब्लॉग मध्ये सांगितलं का न्यावं लागतं काय अरे काय सर Vlogging तुम्ही चालू केली तुम्ही द्यायला पाहिजे मी म्हणलं की मॉनिटाईज झाला चॅनल की लगेच पार्टी घ्यायची मला दिली का पार्टी कसली दिली का कशाची तू सगळ्यांना नसतीस दिली. आमच्या सोबत नाही तुम्ही घरी पाठवता आम्हाला. कसली घरी त्या दिवशी मासे ए खायला मी पाठवलं वे घरी ए थांब मी पाठवलं वे घरी पार्ट्या घे मग मग आम्हाला तर तुम्ही ग्रुप मध्ये समजतच नाही नाही असं काय मी पाठवलं वे घरी माझा काय संबंध ए मी पाठवलं यांना घरी अयो 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 हे बघितलं का? हे बघितलं का? त्यांना जाऊ दे आपण जाऊ काय नाही असलं काय नाही म्हणलं मी ते येत असतील तर आपला आपण टू व्हीलर कधी गेला कसं काय गेला आम्हाला सोडून आम्हाला मी सांगतो मला काय म्हणलं माहितीये का लय कोणाला आम्हाला सोडून कसं काय गेला तू ह्यो काय म्हणलं माहितीये का राहुल सूरजला सांगू नका ती अशीच येतात आज काय नाही म्हटलं थांब त्या दिवशी नाही थांब महाराजाचा विषय सांगतो तुला त्या दिवशी आम्हाला जायचं होतं मिटिंगला फलटणला आणि CNG टाकणार होता त्याला म्हणलं CNG राहू दे आपण जेवाय नेऊ अहो बारामती आल्यावर म्हणलं ते राहुल सूरजला सांग परत आढळतं नाही. बारामतीत येऊन तू स्टेप टाकला वरती सांगतच नाहीत कधी स्नॅप टाकला होता मला चांगला होता. ठीक आहे अहो ती तोंडाने म्हणलं ते कधी सांगतच नाही त्यांना काय सांगायचं आज काय नाही झालं दोघांना घेऊन जावं स्पेशली तू तू आत्मे शांत कर पहिले केलं जाते यांच्याकडे दाखवर काय म्हणते दोन अतृप्त आत्मे तू शांत कर मग आमच्या पार्टीचं बघू आपण. हा मग मग बाहेर तुला आम्ही घेणार मग बघू काय असेल. नाही प्रत्येक असं तोंडावर नव्हतं म्हणजे मागे नव्हतं बोलायचं तू तर लय लागा हे दोन तोंडी येऊ बघितलं मी सांगू नाही काय नाही त्या दिवशी जेवायचा प्लॅनच नव्हता मग पण तरी मी येतो
मी नाही म्हणलंच नाही मी नाही म्हणलंच नाही यायचं होतं तर सूरज सरांना सांगायला पाहिजे होतं मला. सूरज नव्हता तिथं तवा दुकानावर नव्हता दुकानावर नव्हता तुम्ही तुमचा भाव गेलता मला माहिती तुम्ही गेलता जाऊ द्या माझा विषय सोडून द्या. गेलता तो कुठतरी गावाला गेलता शूटला गेलता 2 शुभांगी शूटला गेलता 2 शुभांगी शूटला गेलता 2 शुभांगी शूट होता शुभांगी तू शूटला गेलता मी काय म्हणतो त्याला सांगायचं त्यातला नाही करू नको त्या दिवशी तू आणि शुभांगी शूटला गेलता अरे पण तो फोन करायचा. फायनली जेवणावरून आता असेल तर ती पुरी भाजी खायचं फायनल झालंय म्हणून आम्ही सगळे चाललो थोडं गाडी नाही एवढा अट्टहास करून पुरी भाजी खायला आलतो आम्ही पण इथं आल्यावर हे सर म्हणतात पुरी भाजी संपली आहे म्हणून. तुम्हाला माहिती का मी याला पुरी भाजी आवडत नाही मी मिसळून घेणार त्यामुळे माझा काही आता हात नाही हा पण आम्हाला खायची होती ना पुरी भाजी आम्हाला खायची होती आता मला आनंद होती हेच केलंय राव बरं का आता काय करायचं काय करायचं आता नाही भारी आहे माहिती आहे आम्हाला हे आता काय रे आता तो नाखुश झाला असेल आम्हाला देतो म्हणले ते बनवून मी म्हणलं की मला द्या ना नका देऊ मला माझी मिसळ भेटते तुमची नाही, नाही. झाले देतात पुरी भाजी हा देतात की काय पुरी भाजी देणार आहेत ते आपल्याला स्पेशल बंद आहे पुरी भाजी संपली तरी पण आपल्यासाठी बनवून ते देतात पुरी भाजी आणि अजून महाप्रसादावर चाडले मला पण सांगा पण मला पण यायचंय महाप्रसादा तुम्ही खायला हा तुम्ही खायला जाऊ मग मला पण सांगा मला पण फोन कर जाऊ नाही जाऊ मी पण तुला फोन. सर अहो पण पुरी भाजी नाही की पुरी भाजी नाही की आपल्याला हे खायचं सांबार मिसळ खायचं त्याच्या आहे मग त्यांना सांगा पाव टाळायचा ह्याला नाही काय प्रॉब्लेम त्यांना सांग मी सांगितल्यात मग एक सांबर मिसळ सांगता तुम्ही काय सांगितलं पुरी भाजी सगळ्यांना नाही आम्ही 5 पुरी भाजी ह्यानी एक मिसळ आणि तू सांग एक सांबर मिसळ कंटेंटची चर्चा चालली नक्की काय कंटेंट करायचं मग आम्ही इथं बसलो वाट बघत आल्यापासून तुझं काय तुला लहानपणी लय आवडत असेल नाही का होय काय काम करायला हा. आता तिथून नानाच्या टीम मध्ये आलाय कसं वाटतंय हा का? तुम्ही काय केलं बाटली आले पुरी भाजी आली येईल ना भाजी पण येईल कसं चाललंय तुला कसले लागते मग ही घे हो कितली माझी गरम पाहिजे बरं गरम त्याला गरम लागते की तुला काय प्रॉब्लेम आहे फायनली पुरी भाजी आली खात होता हे यार तुझी मिसळ आहे ना तरी बी दुसरं खायचंय का तिकडं त्यांचं तर चाललंय की काय लक्ष नाही यांचं आता आम्ही बी खातो मस्तपैकी खाल्ल्यानंतर ना बघतो आता अतुल काय म्हणतोय ते बिलाच्या वेळेस होय अतुल मध्येच पुरी थोडं शॉर्टेज आले म्हणून आम्ही फरसाणा घेऊन मिसळ तयार केली त्यात आणि मिसळ खातोय आम्ही दोन्ही खातोय बाया इथं 2 मिसळ पण आणि पुरी भाजी पण याला म्हणतात विषय जोरात काय नाही तसलं नाही काय अतुल थँक्यू पुरी भाजी सांगितल्याबद्दल खूप सुंदर पुरी हा चहा कोण सांगणार आहे चहा सांगणार नाही टेंबे नाही तुला नाही तुला बाया पक्का फाडणार आहे चहावर नाही बघणार होय फायनली सगळा नाश्ता वगैरे उरकून आमच्या दरवेळीच्या अड्ड्यावालं म्हणजे सूरज सरांच्या मेडिकलवरती आम्ही आलोय सारखंच इथं असतो त्यामुळे अतुल थँक्यू सो मच आज बिल पदार्थामुळे बिल मी दिलंय पण पण त्याची पार्टी होती ना
पार्टी ते होती पण बिल हा ओके ओके थँक्यू असं ना पण एकदम व्यवस्थित नाही नाही थँक्यू दोघांना थँक्यू सो मच राहुल सर तुम्ही पण तुमचा वेळ काढला थँक्यू झाला, काय अडचण नाही, आणि धन्यवाद. थँक्यू हॅलो तर आता आमचं चहा वगैरे पिऊन सगळं झालंय आणि आता आम्ही निघालोय आमच्या शेखर भाऊचे झाले 100K फॉलोअर्स म्हणून त्याचा केक कापायला आणि खास केक कापण्यासाठी आम्ही चाललोय बारामतीवरून मुरटीला चाललोय. माझ्यासोबत आहेत राहुल सर इकडं सूरज सर आणि आम्ही तिघं चाललोय. तर त्यांना अजून माहिती नाही आम्ही सांगितलंच नाहीये की आम्ही येतोय म्हणून अचानक त्यांची भेट घेणार आहे. बघू त्यांचे काय रिएक्शन असतील आणि सेलिब्रेट करू त्यांचे 100K फॉलोअर्स. काय म्हणला ए तर आता आम्ही पोहोचलोय आमच्या पप्पू बायांपाशी. ते पाणी द्या की पाणी द्या की असे ब्लॉग चालू आहे शिवाय बिवाय नका देऊ. नमस्कार तर मी प्रवीण सुतार सगळे झाले. स्वप्नील आईला आमची तर नाव विसरली का आता. ए अर्धा दरवाजा उघडा ठेवून आले हो की कोण तू. मी नाही परत कोणीतरी उघडला अरे येड्या तूच बसलेला माग. तर ते सर हॅलो गाईज ज्याच्यासाठी आपण एवढ्या लांब आलोय ना तो शेखर तिकडून येतोय. त्याला अजून माहित नाही की मी इथं आलोय. आता अचानक आम्ही सगळे आता मी राहुल आणि ते गेलेत पण मी तर जातो. बघू आपण त्याचे काय रिएक्शन असेल. प्रतीक दादा नमस्ते. शेखर भाऊ कॉंग्रॅच्युलेशन पहिलं तर तुला 100K झाल्याबद्दल. धन्यवाद भाऊ मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला धन्यवाद भाऊ धन्यवाद सगळे अभिनंदन देतात त्याला. अभिनंदन. 100K पूर्ण झाले दादा. आणि भाऊ तुम्ही खरंच मनापासून वेळात वेळ काढून आला आमच्यासाठी त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार आहोत. बस ती अभिन ती राहुल येत आहेत पाठीमागनं तर खूप 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 शुभेच्छा. आणि आता केक कट करायचा आपल्याला शेखरचा तर करूयात केक. आबी आणि राहुल येतोय. ओके आबी पण आला इथं. आबी पण आलाय. तू तिकडे गेलता आम्ही मगाचपासून येऊन थांबलोय वाट बघत तुमची. केक आणायला गेलता का नाही काय अडचण. आणि तुला पण अभिनंदन भाऊला पण अभिनंदन. आता आपण केक कट करून घेऊयात काय. आदर्शी टोपी काढतो भाऊ नाही ते एखादे येडं म्हणून आपल्याला. नाही केक कट करून घेऊयात पहिल्यांदा. हो चला की केक आणा की बाहेर. केक घेतलेला आहे. केक घेऊन राहुल सर लयच खुशीत दिसतात. आनंद झालाय राहुल सरांना. केक कट करायला घेऊयात आपण. चला केकचा काय आत नाही इथं बाहेर सगळ्यांनी केक कापायचा आपण. टेबलवर कापू घे या इकडे. या चांगल्या क्षणाला नाना सुद्धा आलेले आहेत आता. भावाचे 100K झालेले आहेत त्यामुळे नाना पण आलेले आहेत. आभार. नाना पण आलेले आहेत त्यामुळे आता काय अडचणच नाही. विषय मोठा होणार आहे. सेलिब्रेशन मोठा होणार आहे. केक घ्या कापून घ्या. केक घेऊन आला रातुल सर. काढा केक. मी आणला केक. शेखर वर्ष फुलांचा वर्ष आमच्या कुठे शेखर वर काढा की लवकर. केक आलेला आहे 100Kचा केक आलाय. असू द्या. हा चला माहिती आपण तिथं VFX करू. सब स्कीम है बता देगा क्या. बसा बसा. व्हिडिओ का व्हिडिओ चालू आहे सध्या. हा तुम्ही फोटो घेऊ शकता काही विषय नाही. व्हिडिओ का व्हिडिओ बापूराव ए बापू इकडे इकडे चालू आहे व्हिडिओ पण. काहीतरी डायलॉग. शेखर भाऊंचे 100K पूर्ण झालेले आहेत आणि 100Kची इंस्टाग्राम फॅमिली पूर्ण झाली. असंच प्रेम सगळ्यांवर राहू द्या. बजावता आली.
कापा केक. बरं थांबा शेखर मला बोलायचे. तुझं थांबा जरा आलो. नाही मग ए माईक आता नाही त्याला माहिती आता ते कळतं. व्हिडिओ बी काढलेले जातात. ऐक ना भाऊ. हा चालू आहे. केलं ऐक ना भाऊ हा 5-6 वर्ष झालं कष्ट करतोय. किती वर्ष झालं 5-6 वर्ष झालं कष्ट करतोय. त्याचं फळ मिळालं. 1 लाख मित्र परिवार आणि 2027 ला 1 मिलियन. केक जरा, केक जरा. केक चाला सगळे केक चाला व्हिडिओ कुठला मस्त मध्ये घ्या की फोटो घ्या. फोटो घ्या फोटो घ्या. फोटो घ्या. मला पण व्हिडिओ चालू राहू दे. सगळे एक झाले ना बस. चल. झालं का अरे तोंड रखवा त्याचं तोंड. जरा जुन्या मोबाईल पप्पू भैया राहू दे. ए, खायला दे, खायला दे. ए, इकडं बघ. ए, बघ. विषय नाही. खा सगळा आमचा केक. विषय नाही. आकर. केक घे. आणि तुला एक फोटो घे. हा बाबा, असे तुला शुभेच्छा. खूप मोठा हो. 1 मिलियन लवकर पूर्ण हो. असं खेळत राहा. लोकांना काढतो रे रे आपले फोटो काढ. बाकी काहीच नाही. ए, त्यांचं घ्या. सर ही आपली सर्किट नाला टीम आहे पूर्ण. हा? 100% पूर्ण टीम आहे आणि आम्ही तर सगळे आनंद साजरा करत आहोत शेखर भाऊच्या 100K चे. अशीच तरी ग्रोथ दिवसेंदिवस वाढत जाऊ ही इच्छा. ओके नीट काढलाय का? काढला. दादा आम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये दिसतो त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद. काय करायला नाही ते काय सो गाईज आमचं सगळं सेलिब्रेशन झालं आणि थँक्यू तुमच्या सगळ्यांचं आणि पुन्हा एकदा शेखरला थँक्यू सो मच आणि अभिनंदन खूप 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 अभिनंदन. तर चला गुड नाईट. आजचा दिवस सक्सेस झाला म्हणायचं. भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.